नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी NCL मध्ये नार्दर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये 1765 वॅकन्सी सुटलेल्या आहेत. हो, या ठिकाणी खूप मोठी भरती आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. या ठिकाणी NCL मध्ये आहे ही. तर ही जागा कोणासाठी आहे ते सांगणार आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. या ठिकाणी बघा, ही जी जागा आहे ही आहे BE इंजिनिअरिंग वाल्यांसाठी, डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आणि ज्यांचा ITI ट्रेड आहे त्यांच्यासाठी. लक्षात घ्या, BE इंजिनियर, डिप्लोमा इंजिनियर आणि ITI ट्रेड यांच्यासाठी आहे 1765 जागा. आणि याच्यासाठी एक्झाम होणार नाहीये. याच्यामध्ये होणार आहे मेरिट लिस्ट. यामध्ये तुम्हाला मेरिट लिस्टवरती जे तुम्हाला मार्क पडलेले आहेत फायनल इयरमध्ये त्याच्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर सर्व ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण बघणार आहोत, काय आहे तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघा. चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा, डेट या ठिकाणी 11/3/2025 ला ही ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सुद्धा दिलेला आहे. नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि ट्रेड अप्रेंटाइज ट्रेनीज ॲज पर द अप्रेंटाइज ॲक्ट. ठीक आहे. तर अप्रेंटाइजची पहिली या ठिकाणी लक्षात घ्या, जे विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ITI ट्रेड झालेला आहे, त्यांना या ठिकाणी अनुभवाची गरज असते. आजकाल जॉब सुद्धा अनुभव असणाऱ्या व्यक्तीलाच भेटतात. जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव पाहिजे असेल तर अप्रेंटाइसशिप सारखं दुसरं काही नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे, ज्याचा फायदा या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअल फील्डमध्ये होणार आहे आणि तुम्हाला जॉब मिळायला या ठिकाणी त्याची मदत होणार आहे. तर या ठिकाणी आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघूया. या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर बघा डिप्लोमावाल्यांसाठी आहे बॅक ऑफिस मॅनेजमेंट, फायनान्स आणि अकाउंटिंगमध्ये पाहिजे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनियर यासाठी भरू शकतो. 40 जागा आहेत, 8,000 रुपये स्टायपेंड राहणार आहे. डिप्लोमा इन मायनिंग इंजिनिअरिंग जर असेल 125 जागा आहेत, 8,000 रुपये. मायनिंग आहे, सगळ्यात जास्त जागा आहेत. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पण आहेत 136 जागा, 8,000 रुपये महिना. आणि डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल 136 जागा आहेत, 8,000 रुपये प्रति स्टायपेंड आहे. आणि डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी बघा इंजिनिअरिंग असेल तर 2 जागा, 8,000 रुपये स्टायपेंड आहे. तर या ठिकाणी या ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी डिप्लोमावाल्यांसाठी आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे, या ठिकाणी 78 जागा राहिलेल्या आहेत, 8,000 रुपये स्टायपेंड आहे. आणि डिप्लोमा इन मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट, सेक्रेटरियल प्रॅक्टिस याच्यासाठी आहे 80 जागा आहेत, तर यासाठी सुद्धा 8,000 रुपये स्टायपेंड आहे. लक्षात घ्या, ह्या डिप्लोमाच्याच राहिलेल्या आहेत वरती, जे या ठिकाणी कंटिन्यू आहे. त्यानंतर बघा, ट्रेड अप्रेंटाइज ITI वाल्यांसाठी ITI इलेक्ट्रिशियन बघा, या ठिकाणी 319 जागा आहेत आणि 8,050 रुपये स्टायपेंड आहे. खूप जास्त जागा आहेत या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेडला. ITI फिटर पण आहे, 455 जागा आहेत, 8,000 रुपये या ठिकाणी 50 रुपयाचं तुम्हाला स्टायपेंड आहे. ITI वेल्डर पण आहे, 124 जागा, 7,700 रुपयाचं स्टायपेंड. ITI टर्नर आहे 33 जागा. त्यानंतर ITI मशिनिस्ट आहे 6 जागा आणि ITI इलेक्ट्रिशियन आहे ऑटो 4 जागा, 8,050 प्रत्येकी या ठिकाणी स्टायपेंड भेटणार आहेत. तर अशा पद्धतीने हे टोटली 1765 जागा आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा, सेकंड आहे ऑपॉर्च्युनिटीज अँड स्लॉट रिझर्व्ड फॉर डिफरंट कॅटेगरीज. ठीक आहे, कास्ट कॅटेगरीज. तर कास्ट वाईज या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे, SC ST OBC EWS ऑदर, आणि या ठिकाणी टोटल आहे. तुम्ही या ठिकाणी काय करा, व्यवस्थितरित्या व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की तुम्हाला कोणत्या कास्टमध्ये येतात आणि त्याच्यासमोर किती जागा राहिलेल्या आहेत. चला नेक्स्ट बघूया. या ठिकाणी बघा, थर्ड दिलाय डिटेल्स ऑफ रिक्विसाइड क्वालिफिकेशन फॉर डिफरंट नोटिफाईड ऑपॉर्च्युनिटीज. तर तुम्हाला नाही का या ठिकाणी जे अप्रेंटिसशिपसाठी दिलेलं आहेच ग्रॅज्युएट लेवलवरती, त्याला कोणतं या ठिकाणी एज्युकेशन लागणार आहे ते दिलेलं आहे. डिग्री इलेक्ट्रिकलसाठी बघा, इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, तर हे डिग्रीसाठी आहे. डिप्लोमासाठी डिप्लोमा लागणार आहे त्याच्यासमोर. आणि ITI ट्रेडवाल्यांसाठी 10th प्लस 2 वर्षाचा त्या ट्रेडमधला जो आहे त्यांना ITI झाल्याचा या ठिकाणी कोर्स पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? तर हे वाचून घ्या तुम्ही, तुमच्याकडे हे पूर्ण क्रायटेरिया अवेलेबल असला पाहिजे. त्यानंतर बघा, या ठिकाणी एज क्रायटेरिया दिलाय. मिनिमम तुमचं 18 वर्ष असलं पाहिजे, मॅक्सिमम 26 वर्ष असलं पाहिजे. आणि डेट आहे या ठिकाणी 1/3/2025 ची या ठिकाणी पकडायची. तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा भेटणार आहे. 5 वर्षाचं SC ST ला, 3 वर्षाचं OBC ला या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, OBC साठी 13 वर्षाचा आहे. नॉन क्रिमिनल तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर बघा, क्रुशियल डेट्स दिलेले आहेत, क्रिटिकल इव्हेंट्स दिलेले आहेत. त्यांनी कट ऑफ डेट डिटरमाइनिंग द इलिजिबिलिटी इन रिस्पेक्ट टू 1/3/2025 यानुसार ते लावणार आहेत. रिलीज नोटिफिकेशन आहे त्यांचं झालेलं 11/3 ला. आणि या ठिकाणी स्टार्ट डेट 12 तारखेपासून आहे.
त्यानंतर बघा कॅन्डिडेट शुड नॉट हॅव पास्ड हिज ऑर हर ग्रॅज्युएशन ऑर डिप्लोमा ॲज डिझायर अंडर टेबल 3. जून 2021 पर्यंत तुमचं कंप्लीट पाहिजे. लास्ट डेट फॉर अप्लाइंग ऑनलाईन थ्रू NCL पोर्टल 18/3/2025 आहे. लास्ट डेट लक्षात ठेवा 18/3 आहे. रिलीज डेट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट, तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे ती डेट 20/21/3/2025, म्हणजे 2 ते 3 दिवसातच तुमचं मेरिट लिस्ट सुद्धा लागणार आहे. डेट ऑफ रिपोर्टिंग कॅन्डिडेट तुम्हाला दिलेला आहे 24 पर्यंत तुम्हाला जॉईनिंग सुद्धा व्हायचं आहे. या ठिकाणी खूप फास्ट मेथड आहे. सिलेक्शन मेथडॉलॉजी या ठिकाणी दिलेली आहे, मेरिट बेस्डवर आहे पूर्णपणे, ती वाचून घ्या तुम्ही. या ठिकाणी ऑल डिसिप्लिन ग्रॅज्युएशन दिलं आहे, डिप्लोमा दिलेला आहे आणि या ठिकाणी ITI ट्रेडचं दिलेलं आहे. हे काय आहे तर याच्यामध्ये मेथडॉलॉजी फॉर ड्रॉइंग मेरिट दिलेली आहे, कशा पद्धतीने ते निवड करणार आहेत. या ठिकाणी बघा रिक्वायरमेंट बिफोर फिलिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहेत nats.education.gov.in. यात तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. हाऊ टू अप्लायमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या की वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या जागा आहेत किंवा इतर या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन असतील ते तुम्ही वाचून घ्या. या ज्या 1765 जागा आहेत या 3 BE इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि ITI ट्रेडमध्ये असणाऱ्या सर्व ट्रेडसाठी दिलेले आहेत. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. अप्रेंटाइज जरी असेल तरी अनुभवाची या ठिकाणी कमी होणार नाहीये तुम्हाला. याचा अनुभव नक्की पुढं आयुष्यामध्ये होऊ शकतो. तर याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरून घ्या. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि हा शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.